सोशल डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडिया की जानिब से बेंगलुरु फ्रीडम पार्क में फलाही रियासत के लिए जनता बजट के उन्वान पर ज़बरदस्त एहतजाजी मुजाहरा किया गया है। यह एहतजाज रियासत के फलाह व बहबूदी के बजट की मांग को लेकर किया गया है, जिसमें चीफ मिनिस्टर सिद्धरामैया की तरफ से मिनिस्टर बीजे ज़मीर अहमद खान ने शिरकत किया था। इस मौके पर एसडीपीआई ने मुतालिबा कर कहा 7 मार्च को पेश होने वाले रियासती बजट 2025-26 में माइनॉरिटीज़ के हुकूक को महफूज करना होगा। रियासत का हर शहरी चाहे अमीर हो या गरीब हुकूमत को टैक्स पे कर रहा है, मगर रियासत का बजट इनके हक में नहीं होता। एसडीपीआई रियासती सदर अब्दुल माजिद, नायब सदर अब्दुल हन्नान, जनरल सेक्रेटरी मुजाहिद पाशा और सेक्रेटरी रियाज कदम्बो की क़यादत में एक डेलीगेशन चीफ मिनिस्टर सिद्धरामैया से मिलकर माइनॉरिटीज़ के बजट के लिए तजवीज़ पेश किया गया है। एहतजाज में मिनिस्टर बीजे ज़मीर अहमद खान के सामने ये वजाहत की गई है कि माइनॉरिटीज़ का बजट कम से कम 10,000 करोड़ होना चाहिए और इसका सही इस्तेमाल होना भी ज़रूरी है। एसडीपीआई ने इस एहतजाज के जरिए चीफ मिनिस्टर से मुतालिबा कर कहा इस साल के बजट में मुस्लिम, दलित और पिछड़े तबके के लोगों के साथ इंसाफ होना चाहिए। बेंगलुरु फ्रीडम पार्क में हुए इस एहतजाजी जलसे में मिनिस्टर बीजे ज़मीर अहमद खान के अलावा फॉर्मर यूनियन मिनिस्टर सीएम इब्राहिम, आम आदमी पार्टी रियासती ऑर्गेनाइजिंग सेक्रेटरी बसवराज, डीएसएस रियासती सदर एजे खान और हाईकोर्ट के सीनियर एडवोकेट बलून और दीगर कई लोग यहाँ शिरकत किए थे। और इसके अलावा मुफ्ती सलमान, मुफ्ती उमर फारूक, मुफ्ती जहीर अहमद और दीगर हज़ारों लोग इस एहतजाज में मौजूद थे। एसडीपीआई ने इस बार के बजट में एजुकेशन और हेल्थ पर तवज्जो देने का मुतालिबा कर कहा कि हर डिस्ट्रिक्ट में सुपर मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल होना ज़रूरी है और कर्नाटका में 371J तरक्की के लिए मजीद फंड देने चाहिए और साथ ही किसानों का पूरा कर्ज माफ़ करने का मुतालिबा किया गया है। और इसके अलावा वफ़ की 40,000 जायदादों के तहफ़्फ़ुज़ के लिए 1,000 करोड़ का मुतालिबा किया गया है। एसडीपीआई का यह एहतजाज एक जन आंदोलन बनने जा रहा है, जिसमें लोगों को उनके हुकूक के मुताबिक बेदारी पैदा की जाएगी। मज़ीद तफसीलात के लिए आप इस वीडियो को एंड तक ज़रूर देखें। मान्य एसडीपी अध्यक्षರು ಮಜೀದ್ ಭಾಯ್ ಮಾನ್ಯ ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿಗೂ ಭೇಟಿ ಮಾಡಿದ್ರು, ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿಗೆ ಭೇಟಿ ಮಾಡಿ ನನಗೂ ಬಂದು ಭೇಟಿ ಮಾಡಿ 1 ಗಂಟೆನ ಚರ್ಚೆ ಮಾಡಿದ್ದಾರೆ। ಇವತ್ತೇನು ಪ್ರಪೋಸಲ್ ಅನ್ನ ಬಜೆಟ್ ಏನು ಬರ್ತಾ ಇದೆ ಆ ಬಜೆಟ್ ಪ್ರಪೋಸಲ್ ಅನ್ನ ತಮ್ಮ ಕಡೆಯಿಂದ ಬಡವರಿಗೆ ಒಳ್ಳೇದಾಗಲಿ, ರೈತರಿಗೆ ಒಳ್ಳೇದಾಗಲಿ ಅಂತ ಹಿನ್ನೆಲೆಯಲ್ಲಿ ಮಾನ್ಯ ಮನವಿಯನ್ನ ಮಾನ್ಯ ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿಗೂ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ। ನನಗೂ 1-1.5 ಗಂಟೆ ಕೂತ್ಕೊಂಡು ನಿನ್ನೆ ನಾವು ಚರ್ಚೆಯನ್ನು ಮಾಡಿದ್ದೀನಿ। ಇವತ್ತು ತಾವು ಮೆಮೊರಂಡಮ್ ನಾನು ಕೊಟ್ಟಿದ್ದೀರಾ, ಇಲ್ಲಿಂದ ನಾನು ಮಾನ್ಯ ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿಗಳು ತಾನು ಹೋಗ್ತಾ ಇದ್ದೀನಿ, ಮಾನ್ಯ ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿಗಳು ತಾವು ಏನು ಮೆಮೊರಂಡಮ್ ಕೊಟ್ಟಿದೆಯಾ ಆ ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿಗಳಿಗೆ ನಾನು ಕೊಟ್ಟು ಅವರಿಗೆ ಕನ್ವಿನ್ಸ್ ಮಾಡೋಕ್ಕೆ ನಾನು ಪ್ರಯತ್ನ ಮಾಡ್ತೀನಿ। ಮಾನ್ಯ ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿ ಗಮನದಲ್ಲಿದೆ, ಏನಕ್ಕೆ ನಮ್ಮ ಪಾಪ್ಯುಲೇಷನ್ ಪ್ರಕಾರ ನಮ್ಮ ಬಜೆಟ್ ಕೊಡಬೇಕು। ತಾವು ನೋಡಿದೆ, ನಾನು ನಿನ್ನೆ ಸೋಷಿಯಲ್ ಮೀಡಿಯಾದಲ್ಲೆಲ್ಲ ತಾವು ಮಾತಾಡುವಾಗ 3,70,000 ಕೋಟಿ ನೀವು ಬಜೆಟ್ ಕೊಡ್ತಿದ್ದೀರಾ, ನಮ್ಮ ಪಾಪ್ಯುಲೇಷನ್ ಪ್ರಕಾರ ನಮ್ಗೆ ಕೊಡಿ ಅಂತ ತಾವು ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದೀರಾ। ಮಾನ್ಯ ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿನೂ ಭಾಳ ಸತಿ ಹೇಳಿದ್ದಾರೆ, ನಾನೇನು ಮುಸ್ಲಿಂ ಸಮಾಜಕ್ಕೆ, ಅಲ್ಪಸಂಖ್ಯಾತರಿಗೆ ನಾನೇನು ಮೆಹರ್ಬಾನಿ ಮಾಡ್ತಾ ಇಲ್ಲ, ನಿಮ್ಮ ಪಾಪ್ಯುಲೇಷನ್ ತಕ್ಕಂಗೆ ಕರೆಕ್ಟಾಗಿ ಪಾಪ್ಯುಲೇಷನ್ ನಾವು 3 ಲಕ್ಷ ಕೋಟಿ ನಾವು ಬಜೆಟ್ ಕೊಡ್ತೀವಿ, ನೀವು 14% ಪಾಪ್ಯುಲೇಷನ್ ಇದೆ, ಆ ತಕ್ಕಂಗೆ ನಾವು ಕೊಟ್ಟರೆ 34,000 ಕೋಟಿ ಕೊಡಬೇಕಾಗ್ತದೆ, ನಿಮ್ಗೆ ಅನ್ಯಾಯ ಆಗಿದೆ ಅಂತ ಮನೆ ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿಗಳು ಹೇಳಿರೋದು ತಮಗೆಲ್ಲ ಗೊತ್ತಿರೋದು ವಿಚಾರ। ಅದೇನಾರು ಇಲ್ಲಿ ಈ ವರ್ಷ ನಾವು ಕನಿಷ್ಠ 5,000-6,000 ಕೋಟಿ ತಗೊಳ್ಳೋಕ್ಕೆ ನಾವು ಪ್ರಯತ್ನ ಮಾಡ್ತೀವಿ ಅಂತ ಹೇಳಿ ತಾವೇನು ಮನವಿ ಕೊಟ್ಟಿದ್ದೀರಾ ಆ ಮನವಿಯನ್ನು ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿಗೆ ಸಲ್ಲಿಸಿ ನೀವು ಹೇಳಿ ಡಿಮ್ಯಾಂಡ್ಗಳೆಲ್ಲ ಫುಲ್ಫಿಲ್ ಮಾಡೋಕ್ಕೆ ನಾನು ಪ್ರಯತ್ನ ಮಾಡ್ತೀನಿ। महीने में कर्नाटका स्टेट से जो बजट आने वाला है उसको देखते हुए आज का प्रोटेस्ट बजट रखा गया है। दीगर जितने पॉलिटिकल अपोजिशन पार्टीज हैं, बजट आने के बाद दूसरे जो ऑर्गेनाइजेशंस हैं, बजट पेश होने के बाद अपनी राय, अपना अपोजिशन और अपनी जो कमेंट्स हैं वो देते हैं। लेकिन एज ए अपोजिशन पॉलिटिकल पार्टी डेमोक्रेसी में हमारा मानना यह है, सोशल डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडिया, कि वो प्रोग्राम होने के बाद, वो बजट पेश होने के बाद खाली नाम के लिए अपोजिशन रहना, चुप ट्वीट डालकर उसके बारे में नेगेटिव कमेंट्स करना, उसके बारे में रोते हुए बैठना, लोगों को बताने के लिए देखो हम अपोजिशन वाले जिंदा हैं, ये बजट को कंडेम करते ही बोलकर, वो एक नाम के वास्ते सोशल डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडिया अपोजिशन नहीं है। ये डेमोक्रेसी को मानने वाली, डेमोक्रेसी की जो रूह है उसको समझकर बजट पेश होने से पहले ही बजट किस तरह से एक आइडियल पीपल प्रो बजट होना चाहिए, उसके लिए 1 महीने पहले से बजट के बारे में डिस्कशन कर एक पार्टी में ही एक कमेटी बनाकर जो अलग अलग लोग हैं, फार्मर्स हैं, लेबर्स हैं,
पिछड़े तबकात हैं, दलित ऑर्गेनाइजेशंस हैं, ओबीसी ऑर्गेनाइजेशंस हैं, मुस्लिम ऑर्गेनाइजेशंस हैं, उन सबको मिलकर और अलग अलग डिस्ट्रिक्ट से वहाँ के लीडर से बात कर कर हम लोगों ने एक पीपल पर बजट आपके सामने पेश किया है। ये जो तुम्हें बजट बोल रहे हो 10,000 करोड़ का, मैं जब डिप्टी चेयरमैन था प्लानिंग कमीशन का, तनवीर सेठ उस वक्त मिनिस्टर, उसे बोला मेरे बाबा ह्यो प्रोग्राम नहीं सो बजट को पूछने गए तो बजट मिलता नहीं, एक प्लान बना, प्लानिंग प्रोग्राम बना, कैसा करना। मैं बोला पूरे IAS ऑफिसर जितने मुसलमान आते हैं उनकी एक कमेटी बना, बोला मैं तुम्हें प्लानिंग काम शुरू करो। काम कहां से शुरू होना, ताल्लुक लेवल बेस, हर ताल्लुक में एक मुस्लिम अंजुमन बनाओ, वो अंजुमन का इलेक्शन में वहां के मुसलमाना करना, तुम्हें एक अंजुमन बना डाले, उसमें देवबंद, बरेलवी, आले हदीस, शिया, सुन्नी क्या भी नहीं आता, जनरल एक अंजुमन बनती। वो अंजुमन का एक ऑफिसर वक्फ बोर्ड से गेजेटेड ऑफिसर डालो और वो अंजुमन को साल को 10 करोड़ रुपए ग्रांट दो। वो 10 करोड़ रुपए में उन्होंने पूरा एजुकेशन की पहली क्लास से लेकर 12वीं क्लास तक गांव के बाहर जगह ले लेकर स्कूल बनना, 5 साल के अंदर 50 करोड़ रुपए मिलती हर ताल्लुक को। 10 साल के अंदर वो ताल्लुक में एक भी बच्चा 12वीं क्लास से कम पढ़ा सो एक भी तुमना नहीं मिलता। ये काम तुम्हें करे तो 10 साल के अंदर तुम्हें अच्छी हो सकती। बीजेपी आ जा रहा, मोदी खा जा रहा। मैं उनको बोला जो कौम नमरूद को नहीं डरी वो बीजेपी उसके बाप को क्या डरेंगी, डरने की जरूरत नहीं। मोदी हमेशा हमारा क्या भी बिगाड़ नहीं सकते। तो आज मैं एसडीपी वालों को मुबारकबाद देता हूं। गवर्नमेंट करती नहीं करती वो बात अलग, लेकिन ये कदम तुम्हें उठाएं, पहली बार एक अल्टरनेटिव बजट दें और मुसलमान कभी भी ये ना समझे कि हम कम्युनल हैं, खाली हमें सेक्युलर है ये सर्टिफिकेट देने को हमारी जिंदगी खत्म हो जा रही, अब भी हमें सर्टिफिकेट ना देने का छोड़े नहीं, जरूरत नहीं है। इस्लाम सलामती का मजहब है। हम अल्लाह को रब्बुल आलमीन कहते हैं, रब्बुल मुस्लिमीन नहीं कहते। अल्लाह तबारक व तआला बोलता तेरी हर ताकत इंसानियत के वास्ते खर्च कर। तो इसलिए मैं कोशिश करता हूं, मेरी ख्वाहिश यही है कि मेरी कोशिश रहेगी, जद्दोजहद रहेंगी। एसडीपी वालों से मेरी दरख्वास्त है कि आप लीडर आगे बढ़ो, आगे बढ़कर जो है पूरे जमातों को साथ लेने की कोशिश करो। जो रईस संघा वाले हैं, नारायण गौड़ा हैं, इनको सब अगर साथ में लेको एक ताकत वाली जमात बनेंगी तो इंशाअल्लाह मैं समझता हूँ हमें कामयाब होते हैं। एसडीपी में ईमानदार वर्कर हैं, मुझे मालूम है। सिद्धरामैया के इलेक्शन में एक चाय तक नहीं पिए उन्होंने मैसूर में, जब सिद्धरामैया चाय मंडी से इलेक्शन को खोड़ा था। पूरे एसडीपी के वर्कर्स जो है घर से काफी बना लेकर को जो है उसका कैनवास करके उसे जीते, तो वो एहसास जीतने वाले को होना चाहिए। आज तुम एक अच्छे कैडर बन रही, लेकिन इसे और तफसील के साथ बढ़ाओ। एक ताकत आज जरूरी है रियासत कर्नाटक के अंदर। बदकिस्मती से पैसा जो है सब कुछ हो गया आज इलेक्शन के अंदर, तो ये पैसा कैसा कम कर सकती है एक नेक इंसान को, अच्छा आदमी, चाहे वो दलित हो, लिंगायत हो, कौन भी हो, एक नेक आदमी को जो है अगर हम कैंडिडेट बने तो उसे जो है जिताए तो मौका इंशाअल्लाह मुझे उम्मीद है कि कर्नाटक के अंदर हमें लोगों से कोशिश करेंगे।
ವರ್ಷ 25-26ನೇ ಸಾಲಿನಲ್ಲಿ ಮಾನ್ಯ ಸಿದ್ದರಾಮಯ್ಯನವರು ತನ್ನ 16ನೇ ಬಜೆಟ್ ಅನ್ನು ಮಂಡಿಸ್ತಾರೆ ಅಂತೇಳಿ ಆ ಬಜೆಟ್ನ ಮುಂಚಿತವಾಗಿ ನಾವು ಕೂಡ ಒಂದು ನಮ್ಮ ಪ್ರಥಮ ರಾಜ್ಯ ಸಮಿತಿ ಸಭೆಯಲ್ಲಿ ಒಂದು ತೀರ್ಮಾನವನ್ನು ಕೈಗೊಂಡ್ವಿ. ಈ ಬಜೆಟ್ ಅನ್ನುವಂಥದ್ದು ಒಂದು ವರ್ಷದ ಈ ರಾಜ್ಯದ ಆಯ ಮತ್ತು ವ್ಯಯ, ಜಮಾ ಮತ್ತು ಖರ್ಚು. ಜಮಾ ಅನ್ನುವಂಥದ್ದು ಅಥವಾ ಇನ್ಕಮ್ ಅನ್ನುವಂಥದ್ದು ಬೇರೆ ಬೇರೆ ಮೂಲಗಳಿಂದ ಬರ್ತದೆ, ಟ್ಯಾಕ್ಸ್ ಇತ್ಯಾದಿ ಇತ್ಯಾದಿ. ಆದರೆ ಈ ಅತ್ಯಮೂಲ್ಯವಾದಂತಹ ಟ್ಯಾಕ್ಸ್ಗಳಿಂದ ಕಲೆಕ್ಟ್ ಆದ ಹಣ ಅದು ಈ ರಾಜ್ಯದ 7 ಕೋಟಿ ಜನರ ಹಿತಾಸಕ್ತಿಗಳಿಗೆ ಖರ್ಚಾಗಬೇಕು. ಯಾರು ಅತ್ಯಂತ ಹೆಚ್ಚು ಅರ್ಹರೋ ಅಂತವರಿಗೆ ಖರ್ಚಾಗಬೇಕು. ಆದರೆ ದುರಾದೃಷ್ಟ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರೆ ಇಷ್ಟು ವರ್ಷಗಳಲ್ಲಿ ಒಂದು ಪ್ರಾಕ್ಟೀಸ್ ಇದೆ, ಬಡ್ಜೆಟ್ ಅನ್ನ ಯಾವ ರೀತಿ ಮಾಡೋದು. ಬಡ್ಜೆಟ್ ಆಯಾ ಇಲಾಖೆಗಳು, ಸಮಾಜ ಕಲ್ಯಾಣ ಇಲಾಖೆ ಇರ್ಬೋದು, ಬೇರೆ ಬೇರೆ ಇಲಾಖೆಗಳು, ಆ ಇಲಾಖಾ ಅಧಿಕಾರಿಗಳು ಒಂದು ಸಭೆಯನ್ನು ನಡೆಸಿ ಕಳೆದ ಬಾರಿಯ ಬಡ್ಜೆಟ್ ಅನ್ನೋದು ಅನಾಲಿಸಿಸ್ ಮಾಡಿ ಇಷ್ಟು ಎಕ್ಸ್ಟ್ರಾ ಪರ್ಸೆಂಟೇಜ್ ಬೇಕಾಗುತ್ತೆ ಅನ್ನೋದನ್ನ ಬಿಟ್ರೆ ಜನರಿಗೆ ಏನು ಬೇಕು, ಜನರಿಗೆ ಯಾವುದು ಆದ್ಯತೆ, ಜನಸಾಮಾನ್ಯರಿಗೆ ಯಾವುದು ಸಿಗಬೇಕು, ಈ ಎಲ್ಲ ವಿಚಾರಗಳ ಬಗ್ಗೆ ಒಂದು ಸಮಗ್ರವಾದ ಅಧ್ಯಯನ ಅಥವಾ ಒಂದು ಚರ್ಚೆ ಆಗೋದಿಲ್ಲ. ಹಾಗಾಗಿ ಈ ಜನ ಸಮುದಾಯಗಳಿಗೆ ಏನ್ ಬೇಕು, ಜನರ ಬೇಡಿಕೆಗಳೇನು, ಇದು ಬಜೆಟ್ ನಲ್ಲಿ ಬರಬೇಕು. ಆ ಕಾರಣಕ್ಕೆ ಕಳೆದ 1 ತಿಂಗಳಿಂದ ಸೋಷಿಯಲ್ ಡೆಮೊಕ್ರೆಟಿಕ್ ಪಾರ್ಟಿ ಆಫ್ ಇಂಡಿಯಾ ಜನರ ಜ್ವಲಂತ ಸಮಸ್ಯೆಗಳೇನು, ಜನರಿಗೆ ಏನು ಬೇಕು, ಕಳೆದ ಬಜೆಟ್ ನಲ್ಲಿ ಎಷ್ಟು ಹಣ ಮೀಸಲಾಗಿತ್ತು, ಅದು ಎಷ್ಟು ಖರ್ಚಾಗಿದೆ, ಎಷ್ಟು ಪ್ರಯೋಜನ ಆಗಿದೆ, ಇದನ್ನೆಲ್ಲವನ್ನ ಒಳಗೊಂಡು ಒಂದು ಸಮಗ್ರವಾಗಿ ಒಂದು ಮಾಹಿತಿಯನ್ನು ಸಂಗ್ರಹಿಸಿ ಸರ್ಕಾರದ ಮುಂದೆ ಒಂದು ಜನರ ಪರವಾಗಿ ಒಂದು ಬೇಡಿಕೆಯನ್ನು ಇಡುವುದು, ಒಂದು ಜನ ಆಗ್ರಹವನ್ನು ಇಡುವಂಥದ್ದು. ಆ ಆಗ್ರಹವನ್ನು ನಾವು ಸರ್ಕಾರದ ಮುಂದೆ ಮಂಡಿಸ್ತಾ ಇದ್ದೇವೆ. ನಾವು ಇವತ್ತು ಈ ಜನಾಗ್ರಹ ಸಭೆಯ ನಂತರ ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿಗಳನ್ನ ಭೇಟಿ ಮಾಡಬೇಕು ಅಂತಿದ್ವಿ, ಕೆಲವು ಮಂತ್ರಿಗಳನ್ನ ಭೇಟಿ ಮಾಡಬೇಕು ಅಂತಿದ್ವಿ. ಆದ್ರೆ ನಿನ್ನೆ ನಮಗೆ ಗೊತ್ತಾಯಿತು ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿಗಳು ಆಲ್ರೆಡಿ ಬಜೆಟ್ ಪೂರ್ವಭಾವಿ ಸಭೆಗಳನ್ನು ನಿರ್ಧಾರ ಮಾಡಿದ್ದಾರೆ. SC/ST ಕಮ್ಯುನಿಟಿಗಳೊಂದಿಗೆ, ಅದೇ ರೀತಿ ಬ್ಯಾಕ್ವರ್ಡ್ ಕಮ್ಯುನಿಟಿಗಳೊಂದಿಗೆ, ಅಲ್ಪಸಂಖ್ಯಾತ ಕಮ್ಯುನಿಟಿಗಳೊಂದಿಗೆ. ಹಾಗಾಗಿ ನಾವು ನಿನ್ನೆ ಬೆಳಿಗ್ಗೆ ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿ ಬಳಿ ಹೋಗಿ ನಮ್ಮ ಈ ಜನತಾ ಬಜೆಟ್ ನ ಏನು ಪರಿಕಲ್ಪನೆ ಇದೆ ಅದನ್ನ ನಾವು ಅವರಿಗೆ ಕೊಟ್ವಿ. ಅದೇ ರೀತಿ ಮಾನ್ಯ ಜಮೀರ್ ಅಹಮದ್ ಖಾನ್ ಅವರ ಕಚೇರಿಗೆ ಹೋಗಿ ಅಲ್ಲಿ ತುಂಬಾ ಹೊತ್ತು ನಾವು ಚರ್ಚೆ ನಡೆಸಿ ಪಾಯಿಂಟ್ ಟು ಪಾಯಿಂಟ್ ಒಂದೊಂದು ಪಾಯಿಂಟ್ ಬಗ್ಗೆ ನಾವು ಚರ್ಚೆ ನಡೆಸಿ ಏನಾಗಿದೆ, ಕಳೆದ ವರ್ಷ ಏನಾಗಿದೆ, ಏನು ಕೊರತೆ ಆಗಿದೆ, ಇದನ್ನ ನಾವು ಡಿಸ್ಕಷನ್ ಮಾಡಿದ್ವಿ. ಉದಾಹರಣೆಗೆ ಕಳೆದ ವರ್ಷ ಅಲ್ಪಸಂಖ್ಯಾತರ ಇಲಾಖೆಯಲ್ಲಿ ಸಾರಥಿ ಅನ್ನುವಂಥ ಯೋಜನೆ, ಟ್ಯಾಕ್ಸಿ ಡ್ರೈವರ್ಗೆ ಟ್ಯಾಕ್ಸಿ ಕೊಡ್ತೀವಿ ಅಂತ ದೊಡ್ಡ ಅಡ್ವರ್ಟೈಸ್ಮೆಂಟ್ ಆಯ್ತು. ಲಕ್ಷಾಂತರ ಅಪ್ಲಿಕೇಶನ್ ಬಂತು. ಟ್ಯಾಕ್ಸಿ ಎಷ್ಟು ಕೊಟ್ರಪ್ಪ ಅಂತಂದ್ರೆ ಒಂದು ತಾಲೂಕಲ್ಲಿ 1 ಅಥವಾ 2 ಕೊಟ್ರು. ರೀತಿ 60 ವರ್ಷ ಮೇಲ್ಪಟ್ಟ ರೈತರು, ನಮ್ಗೆ ಅನ್ನದಾತರು, ಅವ್ರು ರಿಟೈರ್ಡ್ ಆಗ್ತಾರೆ, ಅವ್ರಿಗೆ ದುಡಿಯೋಕ್ಕಾಗೋದಿಲ್ಲ. ಆ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಪ್ರತಿ ತಿಂಗಳು ಅವರಿಗೆ 3,000 ರೂಪಾಯಿ ಕೊಡಬೇಕು. ಅಂದ್ರೆ ಪ್ರತಿಯೊಂದು ಜನವಿಭಾಗಕ್ಕೂ ಅವರಿಗೆ ಅರ್ಹತೆ ಏನು ಬೇಕು ಅನ್ನೋದನ್ನ ಕೊಡಬೇಕು ಅನ್ನುವಂತಹ ಒಂದು ಬೇಡಿಕೆಯನ್ನಾಗಿರ್ತದೆ ಈ ಜನತಾ ಬಜೆಟ್ ಮೂಲಕ ನಾವು ಸರ್ಕಾರಕ್ಕೆ ಕೊಡ್ತಾ ಇರೋದು. ಈ ಕಾಂತರಾಜ್ ಆಯೋಗದ ವರದಿಯನ್ನ ಈ ರಾಜ್ಯದಲ್ಲಿ ಜಾರಿ ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ನಿಮಗೆ ಯಾಕೆ ಕೆಚ್ಚದೆ ಇಲ್ಲ? ನೀವು ಸರ್ಕಾರ ಇಟ್ಕೊಂಡು ಜಾರಿ ಮಾಡೋದು ಗ್ಯಾರಂಟಿ ಯಾಕೆ? ಜಾರಿ ಮಾಡೋದು ಗ್ಯಾರಂಟಿ ಅಂತ ಹೇಳ್ಬೇಡಿ ಮಾನ್ಯ ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿ ಅವರೇ, ಜಾರಿ ಮಾಡಿ. ಅಲ್ಪಸಂಖ್ಯಾತರಿಗೆ ಯಾವುದೇ ಒಂದು ಯೋಜನೆಯನ್ನ ಘೋಷಣೆ ಮಾಡಿದ ತಕ್ಷಣ ಮಾಧ್ಯಮಗಳು ಅದನ್ನ ಆ ರೀತಿ ಏನೋ ರೀತಿ ಬಿಂಬಿಸುವಂಥದ್ದು, ನೀವು ಅದನ್ನ ವಾಪಸ್ ಹೆದರಿ ಯೂಟರ್ನ್ ಮಾಡುವಂಥದ್ದು. ಈಗ ನೀವು ವಾಗ್ದಾನ ಮಾಡಿದಂಥದ್ದು ಅಲ್ಪಸಂಖ್ಯಾತರಿಗೆ 10,000 ಕೋಟಿ ಕೊಡ್ತೀವಿ ಅಂತ. 10,000 ಕೋಟಿ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರೆ ಕಳೆದ ಸಾರಿ ನೀವು ಮಂಡನೆ ಮಾಡಿದಂತ ಬಜೆಟ್ 3,71,000 ಕೋಟಿ. ಅದರಲ್ಲಿ ನೀವು ಕಳೆದ ಸಾರಿ ಕೊಟ್ಟಿರುವಂತದ್ದು 0.8%, 1% ಕೂಡ ಇಲ್ಲ. ಈ ವಿಭಾಗ ಹಿಂದುಳಿದಿದೆ. ಈ ವಿಭಾಗಗಳು ಸಾಮಾಜಿಕವಾಗಿ, ಶೈಕ್ಷಣಿಕವಾಗಿ, ಆರ್ಥಿಕವಾಗಿ ಹಿಂದುಳಿದು ಈಗ ನಾವು ಕೊಡ್ತೀವಿ, ನೀವು ಯಾರು ಕೇಳಕ್ಕೆ ಅಂತ ಹೇಳ್ಬೇಕು, ಅದು ಕೆಚ್ಚದೆ. ಆರೋಗ್ಯ ಇಲಾಖೆಯಲ್ಲಿ ಏನಾಗ್ತಾ ಇದೆ, ಏನಾಗ್ತಾ ಇಲ್ಲ, ಎಷ್ಟು ಬಜೆಟ್ ಬಂದಿದೆ, ಎಷ್ಟು ಬಜೆಟ್ ಖರ್ಚಾಗ್ತಾ ಇದೆ, ಯೋಜನೆಗಳು ಆಗ್ತಾ ಇದೆ ಅಂತ
ಅಲಾಕೇಟ್ ಆದಂತ ಬಡ್ಜೆಟ್ಗಳು ಸರಿಯಾಗಿ ಯೋಜನೆ ರೂಪಿತವಾಗಿ ಅದು ಅನುದಾನ ಬಿಡುಗಡೆ ಆಗಬೇಕು, ಅದು ಖರ್ಚಾಗಬೇಕು, ಅದರ ಪ್ರಯೋಜನ ಜನರಿಗೆ ತಲುಪಬೇಕು. ಆಸ್ತಿ ಅಂದ ತಕ್ಷಣ ನಾವೆಲ್ಲರೂ ಆಲೋಚನೆ ಮಾಡೋದು ಆ ವಕ್ಫ್ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರೆ ಒನ್ಸ್ ವಕ್ಫ್ ಆಲ್ವೇಸ್ ವಕ್ಫ್, ಬಹಳ ಸೇಫ್ ಅಂಡ್ ಸೆಕ್ಯೂರ್ ಆಗಿದೆ ಅಂತೇಳಿ. ಹಾಗಿಲ್ಲ. ಕರ್ನಾಟಕದಲ್ಲಿ ಇವತ್ತು BZ ಜಮೀರ್ ಅಹಮದ್ ಖಾನ್ ರವರು ಬಂದು ನಮ್ಮ ಮನವಿ ಸ್ವೀಕರಿಸಿದ್ರು. ನಿಮಗೆ ಗೊತ್ತಿರಲಿ, ವಕ್ಫ್ ಬೋರ್ಡಿನ ಅಧ್ಯಕ್ಷರ ಚುನಾವಣೆ ಪೋಸ್ಟ್ಪೋನ್ ಆಗಿದೆ. ಯಾಕೆ ಗೊತ್ತಾ? ನೀವು ನ್ಯೂಸ್ ಪೇಪರ್ ಅನ್ನ ತಳುಕು ಹಾಕಿ ನಿಮಗೆ ಗೊತ್ತಾಗ್ತದೆ. ಎಂತಹವರ ಕೈಯಲ್ಲಿ ಈ ವಕ್ಫ್ ಈ ನಮ್ಮ ಜಮೀನನ್ನ ನಾವು ಸಂರಕ್ಷಣೆಗೆ ಕೊಟ್ಟಿದ್ದೀವಿ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರೆ, ಕರ್ನಾಟಕದಲ್ಲಿರುವಂತಹ 1,20,000 ವಕ್ಫ್ ಜಮೀನಲ್ಲಿ 80 ರಿಂದ 90,000 ಎಕರೆ ಜಮೀನ್ ಎನ್ಕ್ರೋಚ್ಮೆಂಟ್ ಆಗಿದೆ, ಅತಿಕ್ರಮಣ ಆಗಿದೆ. ಯಾರು ಮಾಡ್ಕೊಂಡಿದ್ದ ಅತಿಕ್ರಮಣ? ಸೋಷಿಯಲ್ ಡೆಮೊಕ್ರೆಟಿಕ್ ಪಾರ್ಟಿ ಆಫ್ ಇಂಡಿಯಾ ಮಾನ್ಯ ಸಿದ್ದರಾಮಯ್ಯನವರಲ್ಲಿ ಆಗ್ರಹಿಸ್ತಾ ಇದೆ, ನೀವು ನಿಜವಾಗ್ಲೂ ಕೂಡ ಈ ಸಮುದಾಯದ ಬಗ್ಗೆ ಕಾಳಜಿ ಹೊಂದಿದ್ರೆ, ನಮ್ಮ ಎನ್ಮಾಸಾಗಿ ವೋಟ್ ಪಡೆದು ನೀವು ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿ ಆಗಿದ್ದೀರಾ, ಅಧಿಕಾರ ನಿಮ್ಮ ಕೈಯಲ್ಲಿದೆ, ಪ್ರತಿ ಜಿಲ್ಲಾ ಮಟ್ಟದಲ್ಲೂ ಕೂಡ ಒಂದು ಸ್ಪೆಷಲ್ ಟಾಸ್ಕ್ ಫೋರ್ಸ್ ಅನ್ನ ರಚನೆ ಮಾಡಿ, ಆ ಟಾಸ್ಕ್ ಫೋರ್ಸ್ಗೆ ಟೈಮ್ ಬೌಂಡಿಂಗ್ ಕೊಡಿ. ಆ ಟೈಮ್ ಬೌಂಡ್ ಒಳಗಡೆ ಯಾವ ಜಿಲ್ಲೆಗಳಲ್ಲಿ ಎನ್ಕ್ರೋಚ್ಮೆಂಟ್ ಆಗಿದೆ ಅದನ್ನ ಫಾಸ್ಟ್ ಟ್ರ್ಯಾಕ್ ಕೋರ್ಟ್ಗಳ ಮುಖಾಂತರ ನಮ್ಮ ಆಸ್ತಿಯ ಸಂರಕ್ಷಣೆಗೆ ಬೇಕಾಗಿ ಕ್ರಮ ವಹಿಸಿ ಅಂತೇಳಿ ನಾವು ಆಗ್ರಹ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೇವೆ. ಈ ಜನತಾ ಬಜೆಟ್ ಇದೊಂದು ನಮ್ಮ ಕಾನ್ಸೆಪ್ಟ್, ಇದೊಂದು ನಮ್ಮ ಕನಸು, ಕಲ್ಯಾಣ ರಾಜ್ಯ ನಮ್ಮ ಕನಸು. ಒಂದು ವೇಳೆ SDPIಯ 25 ಶಾಸಕರು ಇವತ್ತು ವಿಧಾನಸಭೆಯಲ್ಲಿ ಇದ್ದಿದ್ರೆ ನಾವು ಫ್ರೀಡಂ ಪಾರ್ಕ್ ಅಲ್ಲಿ ಕೂರ್ತಾ ಇರಲಿಲ್ಲ. ವಿಧಾನಸಭೆಯ ಟೇಬಲ್ ಕುಟ್ಟಿ ಈ ಹಕ್ಕುಗಳನ್ನು ಈ ಸಮುದಾಯಕ್ಕೆ ನಾವು ತಲುಪಿಸ್ತಾ ಇದ್ವಿ. ये सिर्फ एक दिन का कोई सेशन नहीं है, तकरीबन 7 फरवरी से आइंदा 7 मार्च तक पूरा 1 महीने का ये कैंपेन है. ये कैंपेन में प्रेस कॉन्फ्रेंस है, MLAs, MLCs और मुख्तलिफ एक्टिविस्टों को, ऑर्गेनाइजेशंस को मिलके हमारा जो सब्जेक्ट है, हमारा जो प्रपोजल है वो उनके सामने रखना, वो भी एक सब्जेक्ट है. उसके साथ साथ हम चीफ मिनिस्टर श्री सिद्धरामैया जी से भी मुलाकात किए हैं, वो भी हमारा एक ये मुहिम का हिस्सा है. उसके साथ साथ मिनिस्टर्स जनाब रहीम खान साहब और इसी तरीके से BZ जमीर अहमद खान साहब, ये लोगों को ऑलरेडी हम मिले हैं. आइंदा जो भी मिनिस्टर्स हैं हम उनको भी मिलेंगे. उसके साथ साथ हम सोशल मीडिया के जरिए से भी अवाम के अंदर ये बेदारी लाने की कोशिश कर रहे हैं. और आज भी आप देखे हैं कि इतना बड़ा एक सभा, एहतजाजी जलसा आज मुनक़िद था, जिसमें हजारों लोग यहाँ पर शरीक हैं, औरतें भी यहाँ पर तशरीफ लाए हैं. और जनाब CM इब्राहिम साहब, उनको भी हम मदऊ किए थे. इस तरीके से मुख्तलिफ लोगों को हम मदऊ किए थे. हम उलमाए कराम को भी, मुख्तलिफ तंजीमों के जिम्मेदारों को भी हम यहाँ पर बुलाए थे. पता नहीं उनके क्या क्या मसरूफियात हैं, और ये भी पता नहीं कि ये एजेंडा हो सकता है उनकी निगाह में उतना इम्पोर्टेंट ना हो. चीफ मिनिस्टर सिद्धरामैया जी के केराफ में उनका एक रिप्रेजेंटेटिव होकर आज हमारे डयास पर आए थे और हमारा मेमोरेंडम रिसीव किए, और फौरन यहाँ से CM की मीटिंग को गए और वहाँ पर हमारे तमाम मुतालिबात को वहाँ पर रखने का उन्होंने वादा किया. लेकिन ये जो सोशल डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडिया जनता बजट की शक्ल में आज कल्याण राजक्तागी जनता बजट बोलकर जो एक बुक हम सामने दिए हैं, ये सिर्फ एक किताब नहीं है, बल्कि एक सोच है, एक मैकेनिज्म है, एक फार्मूला है. हर साल अपने अपने म्युनिसिपालिटियों का बजट आपको चेक करना पड़ेगा. आपके मोहल्ले के और आपके गांव के असेंबलियों का जो बजट है, MLA को कितना बजट आ रहा है, म्युनिसिपालिटियों को कितना बजट आ रहा है, माइनॉरिटी का बजट आपके मोहल्लों में कौन सा आ रहा है, ये तमाम चीजों को कैलकुलेट करने का, उसे सवाल करने का, उसे मीडिया में रेज करने का, उसे डॉक्यूमेंटेशन करने का, उसे PR करने का, अकाउंटेबल करने का एक सलीका सोशल डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडिया इस मुहिम के जरिए से हमारे कार्यकर्ता को, हमारे कैडर्स को, हमारे लीडर्स को हम सिखाना चाहते हैं.
बहुत से लोग ये कहते होंगे कि इनके एक प्रोग्राम से क्या होगा, आपको मालूम नहीं हमारे एजिटेशन की वजह से कितने लोगों की नींद खराब हो चुकी है और कितने लोग अपना अपना बजट सही करने में लगे हैं। चूंकि उनके बजट को लेकर हम साल भर कभी भी मीडिया के सामने आ सकते हैं, कभी भी हम एजिटेशन कर सकते हैं, कभी भी हम क्वेश्चन कर सकते हैं। दूसरा सब्जेक्ट यह है कि जो भी बजट सैंक्शन हो जाता है वो बजट सैंक्शन हो जाने के बाद रिलीज सही तरीके से नहीं होता, और रिलीज भी अगर हो जाता है तो वो करप्शन में तकरीबन 30-40% चला जाता है। ये तमाम चीजों की तरफ वॉच डॉग की तरह लगे रहना, उसे अकाउंटेबल करना हम तमाम की जिम्मेदारी है। अब आपकी जिम्मेदारी है कि अपने अपने डिस्ट्रिक्ट्स में प्रेस कॉन्फ्रेंस करें, और ये किताबचा जो मैगजीन हम आपके सामने दिए हैं, जनता बजट का जो बुक हम आपके सामने पेश किए हैं, वो अपने अपने मोहल्ले के काउंसलर्स को, एमएलएस को और ऑर्गेनाइजेशंस को आप दें, ताकि उनको भी उसका एहसास हो कि कहां हम भूल चुके हैं, कौन सी चीज का हम मुतालिबा करना था। आप ही सोचो, अगर कर्नाटका के उलमा इकराम, हमायदीन, मुस्लिम तंजीमें तमाम मिलकर सही तरीके से मुत्तहिद होकर अगर मुतालिबा करते तो क्या ये मुतालिबा जायज नहीं था? क्या उनको इतनी हिम्मत नहीं है कि वोट देने के बाद उसका हक हासिल करें, उसका बदला हासिल करें, उसका गुडविल हासिल करें? ये क्या उनको उसकी बारे में मैच्योरिटी नहीं है? वरना हो सकता है उनके पर्सनल बेनिफिट्स के लिए ये गुडविल को कन्वर्ट कर रहे होंगे। लेकिन सोशल डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडिया तमाम उलमाए कराम और अमायदीन का रेस्पेक्ट करते हुए एक चीज याद दिलाने की कोशिश करते हैं कि उम्मत और समाज और हमारा कैडर और हमारा वोटर बेदार हो रहा है, उतना आसानी से आइंदा दिनों में वोट ट्रांसफर नहीं होगा। एक एक वोट के बदले में एक एक सवाल जरूर हम करेंगे, और सवाल के जवाब में ही आपको वोट मिल सकता है। ऐसी एक बेदार कौम, बेदार कैडर, बेदार प्लेटफॉर्म हम रेडी किए हैं।